हॅलो नमस्ते. मी योजना रामचंद्र भोसले. सर्वप्रथम माझ्या यूट्यूबच्या परिवाराला आनंददायी दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. मैत्रिणींनो, आज आपण पुन्हा भेटलेलो आहोत बरं का. आज आपण पुन्हा भेटलेलो आहोत एका नवीन विषयासह, एका नवीन उमेदीमध्ये आणि नवीन काहीतरी शिकण्यासाठी. मैत्रिणींनो, आजचा माझा हा व्हिडिओ माझ्या त्या मैत्रिणींसाठी आहे ज्या लग्नाच्या आधी अगदी बिनधास्त, मनमोकळ्या आणि खूप स्वच्छंदी आयुष्य जगल्या. त्यांच्यासाठी सर्वप्रथम या 4 ओळी लक्ष देऊन ऐका बरं का. एक दिवस अचानक भेटली अनामिक सखी. एक दिवस अचानक भेटली अनामिक सखी. देऊन गेली हळूवार, आहो देऊन गेली ती हळूवार, हसू मोरपंखी. हजार प्रश्न डोळ्यात घेऊन ती समोर आली. हजार प्रश्न डोळ्यात घेऊन ती समोर आली. उंबरठ्यावर माझ्या क्षणिक येऊन विसावली. उंबरठ्यावर माझ्या क्षणिक येऊन विसावली. आणि ती मला म्हणाली, बसतेस का ग अजून, बसतेस का ग अजून, हिंदोळ्यावर विसरून देहभान. बसतेस का ग अजून, हिंदोळ्यावर विसरून देहभान. खरं सांग, अजून मोती सांडतात का ग तुझ्या शब्दांमधून छान. अजून मोती सांडतात का ग तुझ्या शब्दांमधून छान. ओल्या मातीचा वास अजून भारावतो का ग तुला. ओल्या मातीचा वास अजून भारावतो का ग तुला. जातेस का ग अजून धावत, जातेस का ग अजून धावत, पहिल्या पावसात तू भिजायला. अजूनही खरं सांग, अजूनही वही लिहितेस का ग भावलेल्या तुझ्या रचनांची. अजूनही वही लिहितेस का ग भावलेल्या तुझ्या रचनांची. का झाली होळी तुझ्या त्या शुद्ध आणि निरागस विचारांची. का झाली होळी तुझ्या त्या शुद्ध आणि निरागस विचारांची. अजून खुणावतो का ग तुला तो क्षितिज आणि मृगजळ. अजून खुणावतो का ग तुला तो क्षितिज आणि तो मृगजळ. का सुरू झाली तुझ्या बहराची पानगळ. खरं सांग, का सुरू झाली तुझ्या त्या बहराची पानगळ. अजून कधी आळवतेस का सप्तसुरांचा संध्याराग. अजून कधी आळवतेस का सप्तसुरांचा संध्याराग. आणि मिटलेल्या तुझ्या डोळ्यांमध्ये स्वप्न फुलांची केशरबाग. अगं सांग सखे, भेटशील का ग अशीच तू अधूनमधून. भेटशील का ग अशीच तू अधूनमधून. तुझ्यातली मी आणि माझ्यातली तू अशात जाऊ गुंतून. काय मग मैत्रिणींनो, तुम्हाला समजलं ती सखी कोणते. ती सखी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही. ती सखी म्हणजे तुमच्यातली ती, म्हणजेच तुम्ही स्वतः आहात. लग्नानंतर अनेक जबाबदाऱ्या, मुलं बाळ, कधी कधी आपण नोकरी करत असतो, कधी कधी समाजाच्या भीतीमुळे, कधी कधी काही नातेसंबंधांमुळे आपण आपले छंद बाजूला ठेवतो आणि कधी आपणच आपल्याला विसरून जातो ना, हे आपल्यालाच कळत नाही. मैत्रिणींनो, छंद म्हणजे काही वेळ घालवण्याचं साधन नाही, तर छंद जर आपण जोपासले ना, तर आपले मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. छंद म्हणजे नक्की काय, तर छंद म्हणजे आपली एक आवड असते, अशी आवड की ती पूर्ण झाल्यानंतर किंवा ती केल्यानंतर आपल्या मनाला खूप समाधान आणि खूप आनंद मिळतो. आता हे छंद जोपासताना कधी कधी आपल्याला आपल्या घरातल्या व्यक्तींची सुद्धा साथ हवी असते, त्यातल्या त्यात आपल्या साथीदाराची. तर तुम्ही बिनधास्तपणे आपल्या साथीदाराशी याबद्दल बोलू शकता ना, की मला हा छंद आहे, मला फोटोग्राफी करायला आवडते, मला कविता लिहायला आवडतात, मला काहीतरी लेखन करायला आवडतं, मला वेगवेगळे कोर्सेस करायला आवडतात. आणि मला माहिती आहे, जर तुम्ही सुद्धा तुमच्या नवऱ्याच्या छंदांमध्ये
इंटरेस्ट घेत असाल आणि त्यांना प्रोत्साहन देत असाल तर तुमचे नवरदेव पण तुमच्या छंदांमध्ये नक्कीच इंटरेस्ट घेत असतील आणि घेतील. खरं सांगू का मैत्रिणींनो, तुमचे जे काही छंद असतील ना ते खरोखर जोपासा. तुम्हाला गाणी ऐकू वाटत असतील, बिनधास्त गाणी ऐका. स्वयंपाक करताना गाणी ऐका. तुम्हाला कविता लेखन करू वाटत असेल तर कविता लेखन करा. तुम्हाला वाचन करू वाटत असेल, वाचन करत बसा. तुम्हाला कादंबरी कथा लिहाव्याशा वाटत असतील तर लिहा. मान्य आहे आजकाल मोबाईलचं जग वगैरे वगैरे वगैरे. आणि हो, आणखीन एक गोष्ट, ह्या मोबाईलच्या नादामध्ये सुद्धा आपण आपले छंद विसरून बसलेलो आहे बरं का. वेळ भेटला स्वयंपाकात, दिवसातनं वेळ भेटला, मोबाईल घ्या, स्क्रोल करत बसा. नाही, थोडासा वेळ द्या. जे जे तुम्हाला आवडते ते करा. कविता लेखन करा. तुम्हाला कादंबऱ्या वाचायच्या तर कादंबऱ्या वाचा, मोबाईलवर वाचा, पण करा. फोटोग्राफी आवडते, वेगवेगळे फोटो काढा. तुम्हाला फिरायला जाऊ वाटतं, कुठे नाही लांब जाऊ वाटत तर आपल्या नवऱ्यासोबत थोडा वेळ रविवारी लॉंग ड्राईव्हला बाईकवर जाऊन या. तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज करायला आवडतात, तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस करू वाटत आहेत तर बिनधास्त करा. ह्यातून तुम्हाला जे समाधान भेटणार आहे ना ते खरंच खूप वेगळं आहे. आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याला सुद्धा जसे आपल्याला छंद असतात तसे त्यांना सुद्धा छंद असू शकतात. त्यांनाही काहीतरी वेगळं येत असेल. जे नोकरीमध्ये सकाळी जाऊन संध्याकाळी येण्यामध्ये ते विसरूनही गेले असतील, त्यांनाही विचारा तुम्हाला काय काय करायला आवडतं, तुम्हाला कोणते छंद होते, कारण त्यांच्यावर सुद्धा जबाबदारी आहेत. तेही कदाचित त्यातला विसरून गेले असतील. तर मग मैत्रिणींनो, तुम्ही छंद जपा, छंद जपा असं मी तुम्हाला का म्हणते, का तर हे आयुष्य आपल्याला पुन्हा नाही आहे. हे आयुष्य पुन्हा नाही आहे आणि दुसऱ्या आयुष्याबद्दल तर मुळीच माहीत नाही आहे. तर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना आपल्याला जेव्हा आपण मागे वळून पाहू ना तेव्हा असं नाही वाटलं पाहिजे की संसाराच्या जबाबदाऱ्या पेलता पेलता, पैशाच्या मागे धावता धावता, नातेसंबंधांना जपता जपता आणि सगळ्या समाजाचा विचार करता करता मी कधी माझ्यातल्या मलाच विसरून बसले, ते मलाच कळलं नाही. मी माझं आयुष्य मुळी माझ्या आवडीने जगलेच नाही. मी स्वतःमधल्या माझ्या मीलाच विसरून गेले. त्यामुळेच तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या आवडीने, तुमचे छंद जोपासत नक्कीच जगा. तुमच्या मिस्टरांनाही त्यांच्या आवडीनुसार आयुष्य जगायला सांगा. थोडा वेळ स्वतःसाठी तुम्हीही द्या, तुमच्या मिस्टरांनाही सांगा. तर खुश राहा, आनंदी राहा आणि दुसऱ्यांनाही आनंद द्या. चला तर मग, जय गजानन माऊली. मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. तुम्हाला एखादा विषय हवा असेल तर नक्कीच सांगा, आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवूया. बाय. जय गजानन, श्री गजानन, गुरु गजानन.